प्रश्न झाला पोरका. पांढऱ्याला कुंडली आई वडिलांच्या सेवेत इतका नमवार झाला होता की दारी आलेल्या परमेश्वराच्या नजरेलाही तो भेटला नाही. ही सेवा होईपर्यंत ह्या विटेवरी उभा रहा असे सांगितले. भक्तीच्या ह्या तेजाने तो कृष्णही भारावला. हे बघाया कारुकली ती रखमाई, कारुकली ती रखमाई, कारुकली ती रखमाई. कसलं कारण घेऊन आली बाई? तुला जा विचारायचं आहे देवावर धरलेल्या रुसव्याबद्दल. तो डोका जाग्यावर आहे ना? हाय तर कुणाशी बोलते माहितीये ना? मग कुणाशीच बोलत नाही. तुला म्हणून सांगते माझं डोकं लय तापीठ आहे बर का. आता त्यात मला म्हणून काय सांगायचंय समजायला माहितीये तरी तू माझ्याशी बोलायला आली का? देवाचं दुःख बघवलं नाही ना. म्हणजे वकील पत्रच घेऊन आली म्हण. काय तर म्हणा 28 युग इट्यावर उभा हाय. पण हा इथं नसतोच. समजांना माहितीये कधी ज्ञानाच्या भिंतीचं चाकवायचं, कधी गोरा कुंभाराचं चिकन सोडवत बसायचं, जनाबाईच्या गौऱ्या थापत बसायच्या, नाहीतर सावताच्या शेताला पाणी द्यायचं, सकूची भांडी घासायची, नाम्याची गुरं वळायची, नाम्याची खीर खायची, चोखोबाची गुरं वळायची. तेच देव हाय का नवीन सुनबाई कळतच नाही. अयो देवच आहे मला तर घरगडीच वाटतो. नाही बोलती बाई. काय बोलली ग? चुकीचं बोलती ना माय. हा चुकीचा विचार करती. देव असं वागला पण का बरं वागला विचारलं का तू? मला कोण लिहिणार आहे पत्र? अरे बाबा पंढरपुरातून आलोय. बस आ? बस. सत्याशी मन केले गवाही, सत्य सत्याशी मन केले गवाही, मानियले नाही बहुमता, मानियले नाही बहुमता. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. तुझी लोक आहेत ना ती मला वेडा म्हणतात. वेडा. बरोबर आहे त्यांचं. म्हणजे बरोबर आहे ना त्यांचं. आता माणसाच्या अंगावर एकच सदरा असताना, एकच सदरा माणसानं त्यो बी काढून दिला तर माणूस उघडा होतो. अरे बाबा तू का तुझ्या भक्तीत भोळेपणा हवा, येडेपणा नको. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. देव आला भला विठ्ठला. एवढं कमी वयनं पाण्याला मातीचं रूप आणलं आणि तुका म्हणेला बुडता बुडता वाचवला. विठ्ठलाच्या कौतुकाला नाही तुका मध्ये इठ्ठल सांगे पण दडलाय. एकदा का तो समजला का मी विठ्ठल, त्याचे भक्त, त्याची बायको हा परमेश्वर चराचरात आहे, ओव्या अभंगात आहे, संसारात आहे, प्रेमात आहे, विश्वासात आहे, थापलेल्या गौऱ्यात आहे आणि या निर्गुण निराकार देहात फक्त त्या पांडुरंगाचाच वास आहे. अहो हा पांडुरंग कोणाला आई म्हणून भेटला, कोणाला भाऊ म्हणून भेटला, कोणाला सखा म्हणून भेटला, तसा आमच्या जनाबाईला हा पांडुरंग बाप म्हणून भेटला, हा विठ्ठल बाप म्हणून भेटला. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. इचू त्याच्या भरवडाने ठेचला होता.
माऊलीच्या आषाढी कार्तिकीच्या सोहळ्याला येऊन बघा. स्त्री असो माऊलीच म्हणलं जातं, पुरुष असो माऊलीच म्हणलं जातं. तिथं स्त्री पुरुष असा भेदभाव केला जात नाही. सर्व धर्माचे लाखो लोक माऊलीच्या पालखी बरोबर अंगावर ऊन वारा पाऊस झेलत कशाचीही तमानं बाळगता माऊली माऊली करत असतात, माऊली माऊली करत असतात. म्हणून आपण आई जात बोलतो, आम्हा संतांची सांगत. तुम्ही आमचे असली एकनाथ महाराज नाही, आमचे असली एकनाथ महाराज गेले ते कुठे ते सांगा. मीच एकनाथ आता भारूड केलं की. कसं बोलले? म्हणा कोणतं म्हणू सांग? सोंगी भारूड म्हणा, सोंगी भारूड. सत्वर पाव ग मला, सत्वर पाव ग मला, भवानी आई रोडगा वागे तुला. सत्वर पाव ग मला, भवानी आई रोडगा वागे तुला. भवानी आई रोडगा वागे तुला. भवानी आई रोडगा वागे तुला. मग तुमच्या पोरानं खटला का बरं उभा केला तुमच्या विरोधात? स्वतःच्या पोटच्या पोराला माणूस धर्म शिकवायला कमी पडलो विठ्ठला. त्यासाठी शास्त्री बुवा देतील ती शिक्षा मला मान्य आहे. काय बोलतोय तुम्ही? काय बोलतोय तुम्ही? काय बोलतोय? तुमच्या पोरानं केलेल्या अपराधाची शिक्षा तुम्ही आमच्या पोरांना पण देणार काय? नाही 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 नाही, ते काय नाही. परमाना त्याच्या भाषेत लिहिले. मग आता ह्यांच्या शुद्ध लेखना पुढं माझी तोडकी मोडकी भाषा टिकल. कोणती असली ना का ती सगळ्यांना कळती. ते काय नाही. उद्या सावलीवर शास्त्री मन पुढं तुम्ही तुमचं हे भार अभंग म्हणून सादर करा. पण वामे सूर माझा तूच लक्ष्मी, तूच रुक्मिणी, रखू माझी तूच. देव असेन मी पण माझे देवपण फक्त तूच. रहा वाहती, रहा बोलती, रीती. तुला मेलेली लोक दिसल्या, पण ज्यांनी देवाकडं स्वतःहून मरण मागितलं त्यांचं काय? समजांना वर पाडून काढायचे. काळ्या कातड्या दिली व्हायचं ठरवलं विठ्ठला. तुला कसं कळलं मी आलोय? तुझ्या गाभाऱ्यात अशा अवस्थेत मला दुसरं कोण वळत अधिकार दे. बोलण्याचा अधिकार भोजननी विठोबानी मोकलोनिया. शरीर पाहिजे. कोण कुठला बिदरचा बादशाह त्यानं मला कधी बघितलं बी नाही. माझ्या सुंदरतेची कीर्ती ऐकून मला पकडायला माणसं पडली. माझी कातडीवर पडून गेलं माणसाला. मला कळलं मला परत 12 महिने शृंगार रसात राहशील. आज तू माझ्याकडे मरण मागितलंस, पण जोपर्यंत मी आहे आणि जोपर्यंत या पृथ्वीवर हे पंढरपूर आहे तोपर्यंत तू राहशील. तुझं हे शरीर जरी मेलं तरी आत्मा कायम माझ्यात असेल कामा. अशा वेळी या कलियुगातल्या अर्जुनाला पुन्हा भगवद्गीता सांगायची होती. अनाथ ज्ञानेश्वराचा विठ्ठल सारथी बनला.
थांबली. शोध घ्यायचा आहे कुणाचा? विठ्ठलाचा. विठ्ठलाचा. त्यांनी मृत्यूदंड दिला त्यांना कुणी? धर्माने. धर्माने दिलाय. धर्मग्रंथाने. ज्ञाना बाळा राग आलाय तुला. अनाथ झालोय मी. धर्माने पुन्हा स्वीकारावं एवढी भाबडी इच्छा होती त्यांची, पण नाही. मी, निवृत्ती दादा, सोपान, मुक्ताई आम्हालाही वाईट टाकलं गेलं. तिथली धर्मपीठ असं म्हणाली की ज्ञानाला शुद्धीपत्र देऊ एवढे मोठे आम्ही नाही. परंतु ह्याचाच अर्थ आळंदीमध्ये ज्ञानाची आणि त्याच्या भावंडांची शुद्धी करूच नका असा होतो. अनाथ कसा असेल बरं? ह्या लोकांसाठी ज्यांनी मला अनाथ बनवलं. अनाथांसाठी जाणलाच उद्या कुणी माणूस धर्म आणि अडकला कुणी धर्माच्या चौकटीत. उडवल्या कुणाच्या वया इंद्रयानी. नसतेच झाले या बेटी. गोरी कातडी घेऊन जन्माला आले असते वय पोरी. वाईट टाकलेल्या ज्ञानाचा झाला असता वय ज्ञानेश्वर. शील भेटी तुकोबाच्या, पण भाकर त्याची थापल कोण. आस लागली तुला भेटीची नाथ ज्ञाना नाम्याची. तुझ पशी थांबले जर खीर त्याची शिजवल कोण. जणीकडे जाशील जरी संसाराचं पीठ दळल कोण. हृदयी असली तरी तरटीची गाठी सांग सोडवल कोण. रोज माझ्या तुळशीला ग सांग पाणी पाजल कोण. सांग पाणी पाजल कोण. काय रुदन